श्री स्वामी समर्थ मित्रांनो, MCQ किरण मध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी आज आपण पाहणार आहोत 50 अतिमहत्वाचे जीके प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण. असे प्रश्न भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही पोलीस भरतीचं स्वप्न पाहत असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या 50 IMP प्रश्नांची. बघूया पहिला प्रश्न. राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? याचे योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. स्पष्टीकरण बघूया. राज्याच्या विकासासाठी विविध योजना तयार करणे आणि त्यांचे नियोजन करणे हे राज्य नियोजन मंडळाचे काम असते. याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. बघूया पुढील प्रश्न. लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? याचे योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश असून केरळच्या पश्चिम किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वसलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न 3. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? याचे योग्य उत्तर आहे भूतान. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूतानचे प्रमुख विमानतळ असून डोंगराळ भागांमुळे जगातील आव्हानात्मक विमानतळांपैकी एक मानला जातो. बघूया पुढील प्रश्न. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात असून विविध पक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. बघूया पुढील प्रश्न. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? याचे उत्तर आहे महाराष्ट्र. रोजगार हमी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. पुढे याच धर्तीवर मनरेगा योजना सुरू झाली. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. याचे स्पष्टीकरण बघूया. अग्निपंख विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्रात कलाम यांचे जीवन आणि वैज्ञानिक प्रवास वर्णन केलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे स्वामी विवेकानंद. 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापन केली. पुढील प्रश्न. जागतिक हास्य दिन कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे मे महिन्याच्या पहिल्या रविवारी. हसण्याच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे? याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. या आत्मचरित्रातून सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचे वास्तववादी चित्रण केले आहे. बघूया पुढील प्रश्न. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? याचे उत्तर आहे सिक्कीम. भारतातील राज्यांमध्ये सिक्कीमची लोकसंख्या सर्वात कमी आहे. पुढील प्रश्न. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 20 फेब्रुवारी. सामाजिक समानता आणि न्याय याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न. अंतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे तिरंदाजी. अंतनू दास हे भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाज असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे? याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या
राज्यपालपदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे उत्तर आहे जयंत नारळीकर. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन या पुस्तकात आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे सातारा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. ते सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 23 मार्च. जागतिक हवामान संघटना स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. बघूया पुढील प्रश्न. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? याचे उत्तर आहे मीरा कुमार. 2009 मध्ये मीरा कुमार या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष बनल्या. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे योग्य उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड. स्पष्टीकरण बघूया. उचल्या या आत्मचरित्रात भटक्या विमुक्त समाजाचे वास्तव मांडले आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 7 एप्रिल. जागतिक आरोग्य संघटना WHO स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? याचे उत्तर आहे आरती शहा. आरती शहा या इंग्लिश चॅनल पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे उत्तर आहे लक्ष्मण माने. उपरा या आत्मचरित्रात भटक्या समाजाचे जीवन आणि संघर्षाचे चित्रण केले आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? याचे उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि पहिल्या महाराष्ट्रीयन महिला राष्ट्रपती होत्या. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 17 मे. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न. दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे क्रिकेट. दीप्ती शर्मा या भारताच्या महिला क्रिकेट संघातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडू आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 27. भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे? याचे उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित या भारताच्या पहिल्या महिला राजदूत तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. पुढील प्रश्न. मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे अच्युत गोडबोले. मुसाफिर या पुस्तकात लेखकाच्या जीवनातील अनुभव आणि प्रवासाचे वर्णन केले आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 29. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 14 जून. रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न. प्रश्न 30. भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण? याचे उत्तर आहे कल्पना चावला. कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी नासाच्या अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेतला. पुढील प्रश्न. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे उत्तर आहे साधना आमटे. समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याशी संबंधित अनुभव आणि जीवन प्रवासाचे वर्णन या आत्मचरित्रात करण्यात आले आहे. पुढील प्रश्न.
भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे कोलकाता. कोलकाता येथील अलीपूर प्राणी संग्रहालय हे भारतातील जुने आणि प्रसिद्ध प्राणी संग्रहालय मानले जाते. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 29 जुलै. वाघांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न, मनू भाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे नेमबाजी. मनू भाकर या भारतातील प्रसिद्ध नेमबाज असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न 35. दिल्लीच्या तख्त्यावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे? याचे उत्तर आहे रजिया सुलतान. रजिया सुलताना या दिल्ली सुलतानीच्या पहिल्या आणि एकमेव महिला सुलतान होत्या. पुढील प्रश्न 36. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? याचे उत्तर आहे गोदावरी. गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाशिक हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक शहर आहे. पुढील प्रश्न, शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे बॉक्सिंग. शिवसिंग हे भारतीय बॉक्सिंग क्षेत्राशी संबंधित खेळाडू म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचे उत्तर आहे गंगा. गंगा नदी भारतातील सर्वात लांब आणि पवित्र नदी मानली जाते. तिची लांबी सुमारे 2525 किलोमीटर आहे. जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 1 ऑगस्ट. वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक वन महोत्सव हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? याचे उत्तर आहे कृष्णा. सांगली शहर कृष्णा नदीच्या काठी वसलेले असून ते हळद आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? याचे उत्तर आहे अजिंठा. अजिंठा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून ती जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. प्रश्न 42. काकरापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे गुजरात. काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न 43. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 16 सप्टेंबर. ओझोन थराच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, प्रश्न 44. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? याचे उत्तर आहे टिहरी धरण. टिहरी धरण उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवर बांधलेले असून ते भारतातील सर्वात उंच धरण मानले जाते. भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? याचे उत्तर आहे गंगेतील डॉल्फिन. गंगेतील डॉल्फिनला 2009 मध्ये भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित करण्यात आले. पुढील प्रश्न, प्रश्न 46. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचे उत्तर आहे अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 47. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते. पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? याचे उत्तर आहे अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही, कारण हॉकीला राष्ट्रीय खेळ मानतात, परंतु भारत सरकारने कोणत्याही खेळाला अधिकृत राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केले नाही. पण पर्यायामध्ये हॉकी जर असेल तर हॉकी हेच उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 49. संयुक्त राष्ट्र संघाची म्हणजे युनोची स्थापना कधी झाली? याचे उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न, प्रश्न 50. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 1 मे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, 50 IMP प्रश्नांचा हा सराव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
यापैकी तुम्हाला किती प्रश्न अवघड वाटले किंवा काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी आणि जीके मराठी व्याकरण गणित आणि टेस्ट सिरीज साठी व्हिडिओ पाहण्यासाठी MCQ किरण चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या सराव संचासह. जय हिंद.